फुले आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन। आज या बालमहोत्सव 2025 अंतर्गत होत असलेल्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री फुंकर साहेब आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे असे आमचे लाडके मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय डॉक्टर नरेंद्रजी बेंबरे, गट शिक्षणाधिकारी माननीय सूर्यवंशी साहेब आणि आमचे आवडते प्रशासनाधिकारी खतीब साहेब, सर्व शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका आणि सर्व शाळेचे शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, आज हा बालमहोत्सव एवढा भव्य दिव्य अशा आर्थिकदृष्ट्या संपन्न होत असलेला हा पहिला जो आहे हा बालमहोत्सव माननीय डॉक्टर बेंबरे साहेब यांच्या आशीर्वादाने झाला, त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। आणि या बालमहोत्सवामध्ये सर्व चिमुकले भाग घेणार आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहेत। याच्यापेक्षा आनंद हा आपल्याला नाही आहे आणि याचं सर्वस्व जे आहे श्रेय आहे माननीय बेंबरे साहेब यांना जात आहे। आणि या ठिकाणी आवर्जून असे सर्व तनमन धनानं कार्य करणारे आमचे शहर समन्वयक राऊत सर यांचं 8 दिवसापासून आणि खतीब साहेब यांचं नियोजन सूक्ष्म नियोजन असं चालू आहे की या कार्यक्रमामध्ये कुठलीही कमतरता आणि कमी राहू नये याचं कटाक्षानं त्यांनी या ठिकाणी खूप बारीक सारीक गोष्टीचा विचार करून नियोजन केलेलं आहे। पुनश्च या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की बेंबरे साहेबांनी दरवर्षी अशी जर आर्थिक भरीव मदत केली तर यापेक्षाही चांगले आपण कार्यक्रम घेऊ। आणि माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील की वर्षानुवर्ष असे मुख्याधिकारी साहेब आपल्याला लाभो आणि त्यांनी या ठिकाणीच राहो आणि आपला जो आनंद आहे हा दुगुणित हो आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा जास्त असं आर्थिक मदत देऊन कार्यक्रम याहीपेक्षा तळमळीने उत्साहाने साजरा करून घ्यावा। आणि या ठिकाणी जे आपल्या नगरपालिकेचे मुलं आहेत तर मला या ठिकाणी सांगावंसं वाटते की हे मुलांचे आई वडील आई बाबा हे सर्व आमच्या शिक्षकांना व्हावं लागते की जे मुलं असे आहेत की ज्यांच्या एखादा मुलगा जर बनवायचा असला तर त्याच्या घरून असा कन्वर्ट सारखा तो विद्यार्थी बनून येत नाही, त्याला आमच्या शिक्षकाचा बंधू भगिनीचा खूप कस लागते आणि स्वतःच त्यांना जो खर्च वगैरे असते किंवा कपडे वगैरे असतात हे करावे लागते। आणि ही जी आहे या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर शिवाजी हेच एक ब्रीद वाक्य हेरून आमचे मुख्याधिकारी साहेब यांनी या ठिकाणी असा भरपूर निधी करून दिला आणि या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचंही खूप या ठिकाणी आभार मानावे तेवढे कमी आहेत। आणि पुढच्या वर्षी सुद्धा नगरपालिकेमार्फत आपल्याला भरीव अशी मदत होईल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि विनंती सुद्धा करतो। आणि या ठिकाणी जे खेळ प्रमुख आहेत, जे सर्व पंच सरपंच या ठिकाणी खूप असं कसरत करणार आहेत त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो। आणि जे माझे चिमुकले आहेत या ठिकाणी त्यांना या प्रत्येक संघामध्ये आपण सहभागी व्हाल आणि सर्वच्या सर्व विजयी हो अशा ईश्वरचरणी प्रार्थना करून शुभेच्छा सर्वांना देतो। आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि माझे जे प्रास्ताविक आहे हे संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।